लातूर शहरात गेल्या 2 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे शहरातल्या अनेक भागातले विदारक दृश्य समोर आले। पाऊस पडण्याआधी शहरातील खड्डे दिसत आहेत, त्यामुळे खड्ड्यातून मार्ग काढणं कसं तरी शक्य होतं। मात्र आता पाऊस पडल्याने रस्त्यावरच्या खड्ड्यात पाणी साचलंय। शहरातील ट्यूशन एरियातील सीताराम नगर भागात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली असून या भागातील विद्यार्थी, शिक्षक आणि इतर पादचारी तसेच वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। खड्ड्यात पाणी साचल्यामुळे रस्ताच दिसत नाही, त्यामुळे अंदाजे वाहन चालवावं लागतं आणि त्याचाच प्रयत्नात दररोज अपघात घडत आहेत। आणि याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर शहरातल्या सीताराम नगर भागामध्ये रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता हाच प्रश्न या ठिकाणी मुख्यतः पडलेला आहे। कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे ते खड्डे दिसत नाही। आपण या ठिकाणची परिस्थिती पाहू शकतो। या ठिकाणी जर पाहायला गेले तर अशा पद्धतीनं या सीताराम नगर भागामध्ये ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि आताच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी मोठा पाऊस होऊन गेल्यानंतर हे या खड्ड्यांमध्ये संपूर्णपणे पाणी जे आहे ते पूर्णपणे भरलेलं आहे। त्यामुळं कुठं ना कुठं या खड्ड्यांमध्ये वाहनं अडकून किंवा वाहनं स्लिप होऊन अपघाताची भीती जी आहे या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि या परिसरामध्ये जर प्रामुख्याने पाहायला गेलं तर 2 कॉलेजेस आहेत, त्यासोबतच ट्यूशन एरियाला हा परिसर आहे आणि त्यामुळं या रस्त्यावरनं हजारो विद्यार्थ्यांची दररोज ये जा असते आणि हजारो विद्यार्थी या ठिकाणी वाहनातून ये जा करत असतात आणि बरेच वेळा या ठिकाणी रस्ता न दिसल्यामुळं किंवा रस्त्यात खड्डे असल्यामुळं बऱ्याचदा विद्यार्थ्यांचे छोटे मोठे अपघात देखील या ठिकाणी झालेले आहेत। विशेषतः प्रामुख्याने 2 महाविद्यालय या ठिकाणी आहेत ना, 2 महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ते नेहमी पाहायला मिळत असते। पावसाळ्यामध्ये तर अशा पद्धतीने हे खड्डे पूर्णतः पावसाने भिजल्यामुळं खड्ड्यातला रस्ता जो आहे तो वाहनधारकांना दिसत नाही। त्यामुळे अनेक वेळा वाहनधारकांना या खड्ड्यामध्ये गाडी स्लिप होऊन पळावं लागतं आणि त्यानंतर त्यांना जखमा देखील होतात, किरकोळ दुखापत देखील होते। असे अनेक प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत। मात्र अद्याप महानगरपालिका याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि कुठे ना कुठे आता हे पावसाळ्याचे दिवस अजून आज मोठा पाऊस झालाय तर ही एका पावसामध्ये ही परिस्थिती झालेली आहे। पुढच्या मोठ्या पावसामध्ये आणखीन परिस्थिती ही गंभीर बनण्याची शक्यता आहे आणि विद्यार्थ्यांच्या अपघाताचं प्रमाण जे आहे ते वाढण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे कुठं ना कुठं महानगरपालिकेने वेळेत याकडे लक्ष देऊन हे खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी या ठिकाणी होत आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।